व्यवसाय करायला वेळ लागू शकतो, पण तुम्ही आयुष्यात काहीतरी आहात हे दाखवून द्या. कारण जेव्हा लोक तुम्हाला भेटतात तेव्हा ते फक्त तुम्ही कसे आहात असेच नाही, तर तुम्ही काय करता हे देखील विचारतात. संघर्ष हे प्रगतीच आमंत्रण असते. जो ते स्वीकारतो तो पुढे जातो. योग्य नियोजन आणि श्रेष्ठ नेतृत्व असले की हजारो तलवारींचं युद्ध सुद्धा एका वाघनखावर जिंकता येतं. ध्येय गाठायचं असेल तर वाटेतल्या अडचणींना घाबरायचं नसतं. वादळातही जो उभा राहतो तोच खरा विजेता असतो. मनात जिद्द आणि कष्टाची तयारी. रात्र कितीही काळी असली तरी सकाळ नक्की होते. मेहनत करणाऱ्यांची कधीच हार होत नाही. उठ आणि जिंकण्याची जिद्द मनात ठेव, कारण प्रत्येक नवीन दिवस एक नवीन संधी घेऊन येतो. काट्यांवर चालल्याशिवाय यशाचा मार्ग मिळत नाही. वादळाशी लढल्याशिवाय समुद्राची ताकद कळत नाही. ठेच लागल्याशिवाय माणूस मोठा होत नाही. आणि प्रयत्नांशिवाय कोणतीही स्वप्न पूर्ण होत नाहीत. दुःखी आहे, मी एकटा आहे, पण जसा आहे तुझा बिना काही नाही आहे. तुझ्याशिवाय आयुष्याला काही रंगच नाही. उरलंय बस काळं पांढरं जगणं. स्वप्ने पाहिली होती खूप मोठी, पण वास्तव खूप वेगळं निघालं. आयुष्याच्या या प्रवासात मन मात्र खूप मागे राहिलं. विरहाची रात्र कितीही काळी असली तरी तुझ्या आठवणींचा प्रकाश ती कधीच कमी होणार नाही. प्रेम खरं होतं हो, पण नशिबाने साथ दिली नाही. उरलंय फक्त जगणं, तेही जड ओझ्यासारखं. प्रेम खरं होतं हो, पण नशिबाने साथ दिली नाही. उरलंय फक्त जगणं, तेही जड ओझ्यासारखं. मुलींचं दुःख वेगळंच असतं, सुख त्याहून वेगळं. हसत असतात आणि काजळ ओलावतं त्याच वेळी. रस्ता बघून चल, नाहीतर एक दिवस असा येईल की वाटेतले मुके दगडही प्रश्न विचारू लागतील. तुझी प्रत्येक आठवण या हृदयाशी खास आहे. तू आहेस हृदयात, म्हणूनच चालू हा श्वास आहे. बऱ्याच काळाने कुणीतरी मला हाक दिली नाही. कदाचित आता कुणालाच माझी गरज राहिली नाही. रडायचं असतं पण डोळे कोरडे, आतला आवाज बाहेर यायला घाबरे. दुःख इतकं दाटलंय छातीत, श्वास घेणंही कठीण झालंय आयुष्यात. का कधी कधी असं होतं, आपण ज्या व्यक्तीशिवाय एक क्षणही राहू शकत नाही, तीच व्यक्ती आपल्याशिवाय खूप सुखी असते.